हाय हॅलो नमस्कार. मी शीतल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या शीतल ज्वेलरी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं की ज्वेलरी तयार करण्यासाठी कोणते बेसिक मटेरियल लागतं. त्याचबरोबर आज आपला दुसरा व्हिडिओ आहे. तर यात आपण बघणार आहोत मोती फ्लावर कसं तयार करायचं. मोती फ्लावर्स बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 5 mm मोती, अशा प्रकारचे गोल्डन बीड्स, एक क्रिस्टल आणि आपली खूप महत्त्वाची 0.3 mm वायर. तर चला तर मग बनवूया आपण मोती फ्लावर. मोती फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला 0.3 mm ची वायर लागणार आहे. तर ती किती घ्यायची? ती घ्यायची आहे हाताच्या बोटापासून ते कोपऱ्याच्या थोडं वरती, कारण नंतर परत जोडवी अजून जे आपण ज्वेलरी तयार करण्यासाठी हे फुलांचा उपयोग करणार आहे त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राची लागते. फूल तयार करून उरून जी राहते ती एक्स्ट्राची लागते. घेतली अशी वायर घ्यायची. त्यानंतर एका टोकाकडून आपण 5 mm चा मोती ओवायचा आहे. त्याचबरोबर एक गोल्डन बीड्स ओवून घ्यायचा आहे. ते ओवल्यानंतर आपण ओवलंय जे दुसऱ्या अपोजिट साईडला घेऊन जायचे. अपोजिट साईडला घेऊन गेलो तिथे थोडीशी आपण तार अशी सोडायची आहे. तो मोती पॅक पकडायचा आहे. मोती पॅक पकडून ठेवला की दुसऱ्या साईडचं जे टोक आहे ते वरच्या साईडून 5 mm च्या मोत्यातून खाली घालून घ्यायचे. अशा प्रकारे पूर्ण वायर अशी ओढून घ्यायची. हे झालं आपलं एक मोती फिक्स. असे आपल्याला 8 मोती ओवून घ्यायचे. तुम्हाला इथे मी ट्रिक सांगणार आहे. जर मोती फ्लावर परफेक्ट फिनिशिंग त्याचा यावं यासाठी एक मी ट्रिक सांगणार आहे. तर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. हा आपण आधीचा ओवलेला सरळ आहे, आत्ता ओवलेला असा आडवा आला आहे. तर तो एकमेकांच्या गॅपमध्ये राहू नये. आपल्याला फूल तयार करायचं, एकमेकांमध्ये गॅप राहू नये यासाठी काय करायचं, हा आहे उभा असाच ठेवायचा, हा आडवा आला आहे तो असाच ठेवायचा. तो पॅक अंगठ्याने पकडून ठेवायचा आहे. हे दुसरं टोक घ्यायचं आहे आणि वरून त्या 5 mm मोत्यातून वायर काढून घ्यायची. हा मोती एकदम पॅक पकडून ठेवायचा आहे. पहिल्या मोत्यासोबत वायर ओढून घ्यायची, अजिबात गॅप येणार नाही. आलाय अशाच प्रकारे अजून 6 मोती आपण ओवून घेऊया. हीच ट्रिक यूज करायची. मोती ओवलेले उभे असतील, आधी फिक्स केलेले उभे असतील, नंतर ओवलेले हे आडवे असतील, ते आडवे आहे तसे ठेवायचे आणि वरून तार घालून ते फिक्स करून घ्यायचे. गॅप राहणार नाही, लक्षात ठेवा. बरोबर. आता हे बघा, हे 2 आधीचे उभे, हा आलेला आडवा आहे, तो आडवा तसाच पकडायचा. वायर काढून घ्यायची. अशा प्रकारे येतोय गॅप, अजिबात येत नाही. प्रॉपर
व्यवस्थित फिनिशिंग पण येतं. अशाच प्रकारे आपण 8ही मोती ओवून घेऊयात. अशा प्रकारे बघा 8ही मोती आपण ओवून घेऊन फिक्स केलेत. बघा आता फिनिशिंग कसं आलं आहे ते बघा. आणि ही वायर ओढताना कुठेही असा गुंता झाला नाही पाहिजे, किंवा झाला तरी तो व्यवस्थित काढायचा. कारण तशीच वायर घेतली तर ती नाजूक वायर असेल ती तुटते. बघा असं फुल तयार झाले. आलाय कुठे गॅप नाही. आता ही आपण सुरुवातीची जे मणी ओवलेला आणि तिथे वायर जरा सोडलेली ती फिक्स करायची. पहिले तर आपण काय करूया, तर हे फुल तयार झाले, हे असं फिक्स नाही आहे, तर काय करायचं, जो पहिला मोती आपण ओवलेला त्यातून काय करायचं, ही 3Mची वायर वरती काढून घ्यायची. हा सुरुवातीचा मोती आपण ओवलेला हे बघा. ह्या बेसिक गोष्टी, ज्वेलरीचा फ्लावर तयार करणे, डबल फ्लावर, राईस बीडचे फ्लावर कसं तयार करायचं, कसं झालं फ्लावर, कुठे आहे गॅप, व्यवस्थित आले. ही आधीची वायर आहे ती अशी फिक्स करून घ्यायची. बघा हे फ्लावर आपण कसं तयार झालं आहे, कुठे गॅप, व्यवस्थित तयार आहे. आता करायचं, ही वायर आपण पहिल्या मण्यातून काढून घेतली तेव्हा फ्लावर तयार झालं. मग ही वायर परत हे तयार झालेल्या होलमधून थोडंमधून काढून वरती घ्यायची. सुटती बघा, वायर व्यवस्थित पकडायची हातामध्ये, इथून काढून अशी वरती घ्यायची. आलीवरती नंतर काय करायचे, आपल्याला 2-2 मणी फिक्स करून घ्यायचे. ते कसे घ्यायचे, एका प्रकारे आपण ती वायर वरती काढून घेतली तर काय करायचे, जे 2 मोती फिक्स करायचे ते 2 मोती असे नखात पकडायचे. पकडले, हे 2 असे म्हणजे राऊंड यांना करायचं, झाले 2 फिक्स. त्याचबरोबर आता हे 2 फिक्स झाले, तर हे यातला पहिला, यातला दुसरा आणि त्याच्या समोरचा परत ते पण अशाच प्रकारे फिक्स करून घ्यायचे. झाले, हे 2 फिक्स झाले. परत ह्यातला दुसरा आणि यातला इकडून पहिला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे. असेच पुढचे, हा दुसरा आणि हा त्याच्या पुढचा असे फिक्स करून घ्यायचे. परत हा दुसरा त्याच्या पुढचा, वरून वायर घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्या पुढचा, आधीचा त्याच्या पुढचा, त्याच्या पुढचा, व्यवस्थित फिक्स करून बघा कसं फ्लावर तयार होतं आहे. ओके, असं झालं तयार, व्यवस्थित तयार होतं. नंतर इथेच एक जे फुल तयार मध्ये होल तयार झाले तिथूनच ही वायर वरती घ्यायची. ओके, झालं. वरती घेतल्यानंतर आता यात आपल्याला मोती क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे. हा ग्रीनवाला क्रिस्टल, ओवला तर हा क्रिस्टल असा आडवा करून घ्यायचा आहे आपल्याला. उभा ओवला आहे तो असा आडवा करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित तो इथून या 2 मोत्यांच्या मधून पाठीमागे घ्यायची.
पाठीमागे घेतल्यानंतर इथून अपोजिट साईडून व्यवस्थित फिक्स झालं का पहिले बघायचा. झालं फिक्स. इकडून दुसऱ्या साईडून आता काय करायचं, मोती आणि क्रिस्टल यांच्यामधून वायर वरती घ्यायची. आता आपण याच्याकडे गोल्डन बीड्स लावून घेऊया. बघा प्रत्येकाला वेगवेगळ्या अशा प्रकारे बघायचं त्याला पूर्ण राऊंड येतोय का क्रिस्टलला. ओके, बसतायत व्यवस्थित. नंतर काय करायची, ही राहिलेली आपल्याला आता याचा राऊंड झाला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, जे आधी सुरुवातीचा जो गोल्डन बीड्स उरलेला आहे त्यातून वायर वरती काढून घ्यायची. वरती काढली म्हणजे हे सगळे आपल्याला व्यवस्थित क्रिस्टल भोवती राऊंड येईल. या प्रकारे मग ही जी तार असते ती परत इथून पाठीमागे घ्यायची, मोत्याच्या मधून पाठीमागे घ्यायची. आणि ज्या साईडने असे प्रकारे छान छान फुलं, हे बेसिक आहे, अशी छान छान फुलं करून आपण राईस बीड्सचे पण फुलं तयार करून बघणार आहे. त्याचबरोबर मी बऱ्याच प्रमाणात फुलं तयार केलेत. हे बघा मोरपिसाचे, हा पण किती छान दिसतो. याने तुम्ही मंगलसूत्र, चोकर वगैरे बनवू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.